महातापसी पूर्णवाद प्रणेदा तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवरा भीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणव्याघ्रकृत्तिं वसानं विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं नागेश्वर भगवान की जय। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परम पूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वर्धेष्णू शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णू महाराज सती सौभाग्यवती मनकर्णिका माता सती सौभाग्यवती वेणू माता आदरणीय गुणेश दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्ष श्री विभूताई व ज्यांच्या मांडीवरती बसून हा अभ्यासाची सुवर्ण संधी मला प्राप्त झाली ते ऋषिवर्य बापूसाहेब नगरकर व माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा यांच्या चरणी नतमस्तक होऊन या पवित्र अशा देवालयात उपस्थित असलेले वेदमूर्ती श्री श्रीपाद देशपांडे गुरुजी, त्यानंतर आमचे नरसाळे काका व सर्व मातृवर्ग, काल आपण किरात वर्णनाख्यान आपण बघितले आणि त्याच्या अगोदर आपण एक अवधूतेश्वर अवतार असं एक वर्णन आपण बघितलं आणि त्यामध्ये झालं असं की सर्व इंद्र ब्रह्म त्यानंतर ते सर्व विष्णू ह्या देवता ज्या होत्या या सर्व एक दिवस कैलासाला गेल्या. आपण आता कैलासाला जाऊन भगवान शिवाची भेट घेऊ असं त्यांच्या अंतःकरणात आल्यामुळे देवगुरु बृहस्पतीसह हे सर्वजण कैलासाला गेले. कैलासाला गेल्यानंतर भगवान शिवाने ओळखलं की आता ही सर्व मंडळी येतात त्यांनी अवधूत स्वरूप त्यांनी धारण केलं. वस्त्रविहीन पूर्ण शरीराला भस्म लावलेलं जटा वाढलेला अशा प्रकारचं त्यांचं ते स्वरूप होतं. आणि जसं ही सर्व देवता मंडळी तिथे गेली सर्वात पुढे होते देवेंद्र आणि मग देवेंद्रांनी त्यांना विचारलं भगवान शिव कुठे आहे. पण तरी तर अवधूतेश्वर स्वरूप जे होतं ते त्यांच्या लीलेतच ते दंग होते, त्यांनी लक्ष सुद्धा दिले नाही. आणि मग जेव्हा इंद्रानं खडसून विचारलं की अहो म्हणे भगवान शिव कुठे आहेत, पण तरीही ते काय ऐकाना, दाढी वाढलेली जटा वाढलेली भस्म लावलेलं आणि ते अवधूत स्वरूप त्यांच्या याच्यातच ते मग्न. आणि मग शेवटी इंद्रानं त्याचं वज्र काढलं. वज्र काढल्या जसं त्याच्यावरती एक दृष्टिक्षेप टाकला जागी तो स्तंभित झाला. पण ही गोष्ट जेव्हा इतरांच्या लक्षात आली देवगुरु बृहस्पती यांच्या लक्षात आली की अरे भगवान शिवच आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की इंद्रा तुझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे म्हणे. आणि ते त्याचं ते तेव्हाचं ते स्वरूप त्या अवधूतेश्वराचं स्वरूप असं होतं इतकं विक्राळ इतकं भयानक त्यांचं स्वरूप होतं. त्यांच्या डोळ्यामधून अक्षरशः ते तेज बाहेर पडत होतं. आणि जसं इंद्राने तिथं नतमस्तक केलं तसं ते हसायला लागले. ते तेज त्यांनी असं हातामध्ये घेतलं आणि दूर असं समुद्रात फेकून दिलं. ते तेज जिथं समुद्रामध्ये पडलं त्या सागरामध्ये जिथं ते तेज पडलं तिथं उत्पन्न झाले पुढे एक छोटा बालक तिथं उत्पन्न झाला. सागरामध्ये एक छोटस बाळ उत्पन्न झालं, बालक उत्पन्न झालं. आणि जसं ते बाळ तिथं सागराच्या किनाऱ्यावरती त्या सागराच्या पाण्यावरती तरंगायला लागलं मोठमोठ्यानं त्यानं रुदन सुरू केलं, त्यानं रडणं चालू केलं. आता बरोबर आहे तो भगवान शिवाचाच अवतार, तुमच्या आमच्यासारखं थोडी मुळमुळ रडत बसणार आहे. त्याचा आक्रोश इतका काही ब्रह्मांडाला व्यापून होता की तो अक्षरशः स्वर्गामध्ये ऐकायला गेला. मग इंद्राला कळालं की अरे म्हणे खालून एक फार भयानक अशा एका बालकाच्या रडण्याचा आवाज येतोय म्हणे. एक अकराळ विक्राळ बालक आहे म्हणे, ते रडतंय म्हणे किती वेळेचा म्हणे. आणि मग ते इंद्रानं बघितलं चला म्हणे आपण आता विधात्याकडे जाऊ म्हणे. मग ते ब्रह्मदेवाकडे गेले सर्वजण. त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितलं की बाबा पृथ्वीवरती अशा ठिकाणी सागरातून एक बाल उत्पन्न झालं आणि ते मोठमोठ्यानं रुदन करतंय
आणि त्याच्या रुदनामुळं संपूर्ण ब्रह्मांड जे आहे त्याला कांठाळ्या बसतात. ते अत्यंत कर्णकर्कश अशा प्रकारचं त्याचं ते रुदन चालू आहे. आणि मग ते सगळेजण म्हणजे चला म्हणे आपण जाऊन बघू म्हणे तिथं सागर किनारी. आणि ते सर्वजण पृथ्वीवरती त्या सागराच्या किनाऱ्यावरती येतात. ते बाळ रडताना ते बघतात. ब्रह्मदेव त्या बाळाला असं उचलून हातात घेतात. तेवढ्यात ते बाळ दोन्ही हातांनी घट्ट ब्रह्मदेवाचा गळा पकडतं, जोरात मिठी मारतं पूर्ण ताकद लावून. आणि त्याच वेळेस त्यांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू येतात, पाणी येतं. आणि म्हणून त्याचं नाव जालंधर, म्हणून त्याचं नाव पुढं जालंधर असं ठेवलं. आणि त्यानंतर मग ते थोडंसं शांत होतं. मग हे सर्व झाल्यानंतर ते बालकाला थोडंसं शांत करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यानंतर त्याचा एकदम युवक तयार होतो. तत्पुरती ब्रह्मदेव आणि तेथे दैत्यगुरु शक्राचार्य हे सुद्धा तिथे येतात. मग ब्रह्मदेव इतर देवतांच्या साह्याने त्याचा जालंधर नामकरण विधी त्याचा करतात. आणि नंतर मग शुक्राचार्य सुद्धा त्या बाळाला बघतो. शुक्राचार्य सुद्धा तिथे उपस्थित असतात. मग हे सर्वजण मिळून त्या सागराच्या हवाली त्या बाळाला करतात. आणि हे सर्वजण नंतर पुढे निघून जातात. म्हणजे आता दैदिप्यमान बालक ते घटकेत तो युवक होतो, घटकेत तो बालक होतो. त्या सागराला सांगितलं की तो आता याचं पालन पोषण तू कर, आम्ही चाललो. मग आता हा दिवसेंदिवस लहानसा मोठा होत होता. दिवसांमागून दिवस, ऋतूंमागून ऋतून, संवत्सरामागून संवत्सर चाललेले होते. आणि मग एक दिवस सागरानं असा विचार केला की याचा आता लवकर विवाह उरकून टाकावा. आणि म्हणून कालनेमी नावाचा एक असुर, त्याची एक अत्यंत सुलक्षणी सुंदर अशी एक वृंदा नामक कन्या असते. आणि मग तिच्याशी याचा विवाह करा की काय अशा विचाराला सागर कालनेमीकडे जातात. आणि कालनेमीला सांगतात की माझा पुत्र आहे जालंधर, माझी अशी इच्छा आहे या दोघांचा विवाह व्हावा. आणि कालनेमीला सुद्धा ते पडतं. आणि आपण मागे कालनेमीची कथा आपण बघितलेली आहे की ते मुचकुंद नावाचा जो राजा असतो, देवासुर संग्रामामध्ये तो 27 युगांपर्यंत तो लढतो. 27 युगांपर्यंत तो लढतो. आणि तो जेव्हा थकतो तेव्हा नंतर मग तो कार्तिकीय जो सरसेनापती असतो त्या सेनापतीला तो सांगतो की मी आता खूप थकलेलो, मी थोडीशी आता विश्रांती घेतो. आणि म्हणून तो एका पर्वतावर चालला जातो. आणि त्या पर्वतावर जाण्याच्या अगोदर तो एक वचन मागतो आणि मला एक वचन द्या म्हणे काय, दूतचा क्षणी ज्याच्यावरती माझी दृष्टी पडेल तो जागेवर भस्मसात होईल. आणि तदनंतर त्या क्षणी मला महाविष्णूंचं दर्शन होईल. आणि मग कार्तिकेय म्हणतात ठीक आहे तुझ्या मनासारखं होईल. आणि असं म्हणून ते विश्रांतीला चालले जातात. इकडं हा कालनेमी जरासंध हे द्वारकेवरती चालून जातात. आणि हा तोच कालनेमी की ज्याच्यामुळे भगवान श्रीकृष्णाला रणछोड दास हे नाव पडलेले. आणि मग ती कथा मी आपल्याला त्यावेळेस सांगितलेली होती की तोच हा कालनेमी. मग या कालनेमीची जी कन्या असते वृंदा, हिच्याशी याचा विवाह संपन्न होतो. आणि त्या विवाहाला मात्र शुक्राचार्य काय करतात, सर्व असुर सेनांना निमंत्रण पाठवतात, पत्रिका पाठवतात. आणि त्याच वेळेस ते अशी घोषणा करतात की आता असुर श्रेष्ठ असुरराज जो कोण आहे तो आता जालंधराला मी करत आहे. त्यामुळे आता कालनेमी अत्यंत खुश. जावई पण मिळाला, पण कसा मिळाला, असुरराज असुरश्रेष्ठ. आणि मग यांचा विवाह झाला. आणि मग एक दिवस जालंधरेसह आणि सर्व सैन्यासह हे जेव्हा यांच्या राज्यसभेत बसलेले होते तेव्हा भृगु ऋषी तिथे आले. आता हे भृगु हे सुद्धा थोडेसे दैत्यांचे गुरु होते बरं का, काही अंशी. आणि या भृगूंसोबत जो आहे तो छिन्न विच्छिन्न मस्तकाचा राहू सुद्धा तिथे आला. मग यांनी विचारलं की अरे म्हणे हा कोण आहे आणि याची अशी अवस्था कोणी केली म्हणून. आणि मग त्यांनी सांगितलं की हिरण्यकश्यपूचा जो होता त्याचा पुत्र प्रल्हाद, त्याचा पुत्र विरोचन आणि त्याचा बली नावाचा पुत्र होता.
आणि त्यावेळेस झालं असतं की देवतांचा आणि त्यांचा खूप मोठा समर तिथे झालं आणि हे सर्व देवता वगैरे नंतर विष्णूंना, हे सर्व असुर नंतर विष्णूंना शरण गेले आणि मग विष्णूंनी त्याच्यावरती एक तोडगा असा काढला की आपण सागराचं मंथन करूया, समुद्र मंथन आपण करूया आणि जे रत्न येतील त्यामधलं जे निघेल ते तुम्ही आम्ही सर्वजण वाटून घेऊया. असं झालं. पण मग ते भृगु ऋषी आता मुद्दाम काही काही गोष्टी आपण सुद्धा सांगताना एखाद्याला एखादी विशिष्ट गोष्ट ज्याला अधोरेखांकित करून सांगतो तशी आता भृगूंनी त्याला सांगायला सुरुवात केली. मग आणि भृगू त्याला असं सांगतात त्या असुर राजाला की जेव्हा हे समुद्र मंथन झालं म्हणे, समुद्रातून जेवढे केवढे रत्न निघाले, विशेषतः 14च्या 14 रत्न सर्व देवतांनी ठेवून घेतले म्हणे. आता हे जसं त्यांना ऐकलं जालंधराचा संताप झाला, कारण तो म्हणाला की बा समुद्रपुत्र मी आहे म्हणे, सागरे माझे पिता आहेत म्हणे आणि देवाला कस काय नेला म्हणे आणि मग पुढे याचे असे हाल कस काय झाले म्हणून. आणि मग भृगूंनी त्यांना ती कथा सांगितली पुढे की म्हणे जेव्हा अमृत उत्पन्न झालं, अमृत निघालं, तेव्हा इकडून देव बसले आणि असुर बसले. आता या देवाच्या असुराची सुद्धा एक छान अशी गंमत. मध्ये एक असा तोडगा निघाला की असुरांनी जेवायला बसायचं आणि देवांनी सुद्धा जेवायला बसायचं. पण काय करायचं, हात जो आहे तो असा वाकवायचा नाही म्हणे खाली, असा सरळ हात घ्यायचा आणि सरळ अन्न खायचं म्हणे. झालं. आता पहिले असुर बसले जेवायला. पहिला असुरांचं मन पंचपक्वान्न काय असतील ते 56 भोग पंचपक्वान्न त्यांच्या ताटात वाढले. असुर मंडळी सगळी जेवायला बसली. पण आता 8 तर फार मोठी भयानक, कस काय खाता येईल, असं घेऊन असं खायचं म्हणजे ते निम्म तोंडावर पडायचं, निम्म छातीवर पडायचं. बरं तिथं त्यांना जेवायला मुदत दिलेली होती असं नाही, कारण आजकाल आपण लिहितो भोजनाची वेळ आपल्या आगमनापर्यंत, असा काही विषय तेव्हा तिथं नव्हता. त्यांना वेळ दिलेली होती, मर्यादित वेळेतच तुम्ही जेवण आवरून घ्यायचे. आता हे जेवायला बसले तर यांचं सगळं हे झालं. ते म्हणे यार आता आपले हाल झाले म्हणे, आपण देवांचं बघू म्हणे. देवांनी बरोबर केलं. इकडून एक जेवणाची पट्टी टाकली, तिकडून एक जेवणाची पट्टी टाकली आणि दोन्हीचं अंतर जे होते एका हाताचं एवढं ठेवून. एक देव घास उचलायचे, समोरच्या देवाला खाऊ घालायचे, समोरचे देव घास उचलायचे, या देवाला खाऊ घालायचे. पोटभर देवच जेवले ना, पोटभर देवच जेवले. आणि म्हणे जेव्हा मग आता अमृत वाटायचं नेमकी वेळ आली म्हणे, तेव्हा हा जो राहू होता यानं देवतांचं रूप घेतलं आणि हा देवतांच्या पंक्तीला जाऊन बसला म्हणे. आणि अमृत वाढायची जेव्हा वेळ आली तेव्हा ही गोष्ट जेव्हा विष्णूच्या लक्षात आली तेव्हा विष्णूने सुदर्शन चक्रानं त्याच्या धडापासून शिर त्याचं वेगळं केलं. पण तोपर्यंत थोडस अमृत जे होतं ते त्याच्या कंठामध्ये असल्या कारणानं आता फक्त चक्रच, ते मुखच फिरतंय म्हणे, बाकी संपलं म्हणे सगळं. असा तो राहू आहे म्हणे. मग ही कथा ऐकताना याला तर असं कळालं की हा सर्व रत्न संभार जो होता हा माझ्या वडिलांचा होता आणि हा देवानं आता हिसकावून घेतला. आणि म्हणून मग त्यानं काय केलं, घुसमार नावाचा त्याचा एक चतुर असा दूत होता आणि या दूताला त्यांनी आज्ञा केली की तू आता एक काम कर, तू आता स्वर्गामध्ये जा आणि देवेंद्राला सांग, जो कोणी देवांचा राजा आहे, इंद्र काय कोणी असं ना म्हणे, तो त्याला असा निरोप दे की सही सलामत ते घेतलेले सर्व रत्न जे आहेत ते आम्हाला परत कर. आणि ते जर करू शकत नसशील तर आता युद्धाला तू तयार राहा म्हणून. झालं. तो सुद्धा गेला. गेल्यानंतर त्यानं समजून सांगितलं किंवा म्हणे आता आमच्या सध्या दैत्यांच्या राजगादीवरती सध्या जालंधर हे विराजमान झालेले आहेत म्हणे आणि जालंधर जे आहेत म्हणे ते सागरपुत्र आहेत म्हणे आणि जे 14 रत्न आपले समुद्र मंथनाचे नव्हते काढले का म्हणे, काही काही वेळेस माणसाला असं गेलेला इतिहास फार आठवतो. ती जमिनीनं म्हणे ती आमच्या वडिलांच्या नावावर होती म्हणे आणि आमच्या वडिलांनी ती तुमच्या नवीन वडिलाला दान केली. अशा प्रकारचं माणसाला आजकाल बरंच काही आठवतं. तसं त्यांनी ते सांगितलं तर ते इंद्र म्हणे अरे त्याला किती कालावधी गेला म्हणे, ते झालं म्हणे मी सगळं ते डिस्ट्रीब्यूट करून टाकलं म्हणे. उच्च श्रवा घोडा होता तो सूर्याला दिला,
लक्ष्मी जी होती ती विष्णू घेऊन गेले, ऐरावत जो होता तो मी ठेवून घेतला, पारिजात वृक्ष कामधेनू आमच्या स्वर्गामध्येच आहे. ते म्हणे तू काय काढू लागला म्हणे. ठीक आहे म्हणे, असं आहे का म्हणे, त्याला युद्धाची खुमखुमी आली म्हणे, बोलव म्हणे त्याला युद्धाला, करून तर बघू म्हणे, पाहू तरी म्हणे कोण आहे तुझा जालंधर. आणि मग आता हे जालंधराशी जेव्हा युद्ध सुरू व्हायला सुरुवात झाली तेव्हा अनेक दैत्य सैन्य हे जे आहे हे घेऊन जालंधराने पुढे त्या अमरापुरीवरती त्यांना आक्रमण केलं. परी, बाण, गदा, मुसल, खड्ग, परशु, चक्र, मुदगल, पाश, तोमर असे अनेक शस्त्रास्त्र घेऊन हे दैत्यसेना गेले अमरावतीवरती. घनासार युद्ध तिथे सुरू झालं. असंख्य वीर तेथे गतप्राण होऊ लागले. आणि मग त्यावेळेस काय झालं, शुक्राचार्याला पाचारण करण्यात आलं. शुक्राचार्य स्वतः आले. शुक्राचार्य संजीवनी विद्येने या सर्वांना पुन्हा असुरांना हे जिवंत करू लागले. आणि हे जेव्हा मग बृहस्पतींना कळालं तेव्हा बृहस्पतींनी काय केलं की इकडून संजीवनी जी आहे जडीबुटी ती आणून, द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी जडीबुटी आणून ती सर्व देव सैन्यांना पाजायचं कार्य त्यांनी हाती घेतलं. आणि अशा प्रकारे मग देव सुद्धा हे होऊ लागले. आणि ही गोष्ट जेव्हा जालंधराला अंगिरा ऋषींनी सांगितली की अरे म्हणे तिकडं देवसेनेमध्ये असं असं होतंय म्हणे, तेव्हा यांनी काय केलं की तो द्रोणागिरी पर्वत होता तो जालंधरानं उखडला आणि तो सागरात फेकून दिला. कारण आता जालंधर म्हणजे सुद्धा भगवान शिवाचा अवतार, त्याच्यामुळे त्याला काही अशक्य नाही. त्यानं तो फेकून दिला. पुन्हा इकडे युद्धाला आला. आणि हे युद्धाला आल्यानंतर मग ते बृहस्पतीनं सांगितलं की अरे म्हणे असं असं झालेलं आहे म्हणे, त्याच्यामुळे आता तुम्हाला पलायन करण्यापासून गत्यंतर नाही म्हणे, असेल त्या अवस्थेत निघा आणि पडत्या फळाची आज्ञा काय. प्रत्येक देव ज्या जागेवर होते तिथून ते गुप्त झालं. अमरापुरी ताब्यात आली. अमरापुरी ताब्यात आल्यानंतर हा आता स्वर्गाधिपती जालंधर झाला. आणि मग हळूहळू यानं तिथलं थोडस सुख उपभोगलं. खरं तर हा मोठा एक शिवभक्त सुद्धा होता, त्यामुळे इतर गोष्टीकडे लक्ष न देता फक्त यानं तिथं स्वतःच, ज्याला आपण म्हणतो आपल्या नावाची पाटी करून लावणं. आणि मग शुंभ आणि निशुंभ नावाचे जे दोन महादैत्य होते त्यांच्या हाती स्वर्गाची सत्ता यानं सोपवून दिली. आणि मग पुढे आता हा तिथून निघून गेला. आणि मग असं हळूहळू करता 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 मग एक दिवस सर्व देवता जे ते जाऊन कुठे जाणार, ते गेले भगवान विष्णूकडे. अहो म्हणे देवादिदेवा म्हणे, माधवा म्हणे, तुम्ही असं काय करताय म्हणे, हे सर्व तुम्हीच निर्माण केलेली म्हणे सृष्टी, तुम्ही जे म्हणे एकदा तुम्ही मत्स्यावतार धारण केला तेव्हा वेदांचा उद्धार केला. त्याच्यानंतर म्हणे एकदा कुर्म अवतारामध्ये या सप्तसागराला जे आहे म्हणे सप्तसागरात जाऊन तुम्ही या पर्वताला आधार दिला. आणि या सर्वांना याही नंतर जेव्हा पृथ्वी ही हिरण्यकश्यपूने पळवलेली होती तेव्हा तुम्ही वराह अवतार घेतला. बटू वामन अवतारामध्ये जेव्हा बळीनं छरलं होतं तेव्हा तुम्ही बटूचं रूप घेतलेलं होतं. त्यानंतर परशुरामाचंही रूप तुम्ही घेतलं. नंतर तुम्ही महापराक्रमी श्रीरामाचंही तुम्ही रूप घेतलं. कंसाचाही तुम्ही रूप घेतलं. हे देवा म्हणे ही सर्व सृष्टीचा सांभाळ करण्याचं कार्य हे तुमचं आहे म्हणे. ब्रह्मदेव निर्माण करतात आणि श्री विष्णू सृष्टी सांभाळतात. आता परवा मी आपल्याला सांगितलं होतं की शिवाला जलधारा आवडते, तर असा एक श्लोक वेदामध्ये आहे. कोणता आहे? अलंकार शिव अलंकार विष्णू प्रिय. म्हणजे विष्णूला जे ते अलंकार प्रिय असतात. अलंकार विष्णू प्रिय, जलधारया रुद्र प्रिय, शिव प्रिय. म्हणजे शिवाला जलधारा आवडतात. नमस्कार आदित्यस्य प्रिय, सूर्याला नमस्कार आवडतात. जे सूर्याचे 12 नावं घेऊन सूर्य नमस्कार, ती एक शारीरिक कसरत आहे, ती एक शारीरिक कवायत आहे. ते सूर्य नमस्कार आदित्याला आवडतात. आणि
ब्राह्मण बहुजन प्रिय, पण काळाच्या ओघामध्ये ब्राह्मण भोजन प्रिय असं कधी होऊन गेलं ते कळालंच नाही. आणि मग पुढे हळूहळू हळूहळू जे आहे यांनी अशा प्रकारच्या विष्णूची सगळी स्तुती केली आणि मग विष्णू संतापले. विष्णू म्हणे ठीक आहे म्हणे, आता तुम्ही सर्व देवता मला शरण आलेले आहे का म्हणे, मी जातो म्हणे आणि आत्ता त्याचा बंदोबस्त करतो म्हणे. आणि ज्यावेळेस भगवान विष्णू हे निघायला लागतात, हळूच लक्ष्मी त्यांचा हात धरते. अहो म्हणे तो माझा भाऊ आहे बरं म्हणे, तो पण सागरातून उत्पन्न झालेला आहे म्हणे. हा तुम्ही त्याला शासन करा, पण त्याच्या जीवाला काही धोका करू नका. झालं, मोठा आवेश होता भगवान विष्णूंना, मोठ्या आवेशात निघाले ते भगवान विष्णू. पण आता विशेष करून बायकोनं सांगितलं म्हटल्यानंतर आता ऐकावंच लागल. ठीक आहे म्हणे. मग आता निघाल्यानंतर पुन्हा एकदा या दोघांचं घमासान युद्ध तिथे सुरू झालं. भगवान विष्णू हे गरुडावरती बसून आले आणि इकडे दैत्येंद्र हा जालंधर, दोघांचं युद्ध तिथे सुरू झालं. आणि जसं गरुडानं झेप घेतली आणि एका पंखाने त्याच्यावरती जोरात मारा केला, त्यानंतर मग त्यांनी सुद्धा त्याच्यावरती मारा केला. आणि किती असावं त्यावेळेस त्या युद्धामध्ये वीर किती होते, 1,00,000 मौर्य वीर, 1,00,000 हे वीर होते, 10,00,000 धूम्र असुर, तदनंतर कालिकेय 1,00,00,000 अशा प्रकारचं ते सर्व सैन्य होतं. आणि दौराज आणि कालक आणि तथा इतर कंगन 1,00,000 अशा प्रकारचं सर्व हे युद्ध, भीषण अशा प्रकारचं युद्ध तिथे चाललं होतं. तीक्ष्ण बाण, गदा, शूल, पट्टीश, तोमर, फरस, मुदगल अशा वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र घेऊन हे दैत्य निघाले. आणि अत्यंत तुंबळ अशा प्रकारचं युद्ध या दोघांमध्ये चालू झालं. दोघं सुद्धा म्हणजे स्वतः जालंधर आणि स्वतः भगवान विष्णू हे सुद्धा दोघं जण युद्धकलेत निपुण असलेले. झालं, दोघांचं हे सुरू झालं, घमासान युद्ध सुरू झालं. ते युद्ध सुरू असताना अनेक दिवस, अनेक महिने ते युद्ध चाललं. आणि मग जेव्हा भगवान विष्णूंना हे लक्षात आलं की अरे हा स्वतः शिवाचा अंश, हा सुद्धा आता काही माघार घेत नाहीये, तेव्हा मग त्यांनी काय सांगितलं जालंधराला, अरे म्हणे तू स्वतः रुद्रांश आहेस म्हणे आणि तुझ्या पराक्रमावर मी खुश आहे म्हणे, माग म्हणे तुला काय. तेव्हा जालंधरानं हात जोडले, आमच्या बहिणीसोबत आमच्या घरी राहायला झाला. आता अजून काय पाहिजे, तथास्तु म्हणले ते. आणि स्वतः लक्ष्मीसह भगवान विष्णू वैकुंठ सोडून त्याच्या घरी राहायला गेले. त्या दैत्याचं किती भाग्य, स्वतः लक्ष्मीसह भगवान विष्णू आपल्या घरी नांदायला आले. पण तो जरी दैत्य होता ना, तरी तो रुद्रांश होता. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या मर्यादेचं उल्लंघन या दैत्येंद्रानं कधी केलेलं नव्हतं. आणि म्हणून की काय, स्वतः भगवान विष्णू आणि लक्ष्मी हे दोघं जण त्याच्या घरी राहायला गेले. आणि असं नंतर त्यामुळे तो आता अजून हा जे जालंधर नावाचा दैत्य होता, हा अजूनही बलसंपन्न होत गेला. आता स्वतः साक्षात लक्ष्मी आले म्हटल्यानंतर आता अजून काय पाहिजे, ऐश्वर्याला अजून काय कमी पाहिजे. कारण जेव्हा मध्यंतरी याने त्या स्वर्गावरती आक्रमण केलं होतं, तेव्हा इंद्राचा ऐरावत, सूर्याचा उच्चश्रवा, त्याचप्रमाणे कल्पवृक्ष, त्यानंतर हंसयुक्त ब्रह्मदेवाचं विमान, त्यानंतर गरुडाचं वाहन, श्रीकृष्णाचं वाहन, विष्णूचं वाहन गरुड, त्यानंतर कुबेराचं पुष्पक विमान, या अशा प्रकारचे सर्व श्रेष्ठ रत्न यानं त्याच्या राज्यवाड्यामध्ये त्यानं आणून ठेवलेले होते. आणि म्हणून की काय, एक दिवस भगवान शिवांच्या प्रेरणेनं नारद मुनींचं तिथे पाचारण झालं. हा गादीवरती बसलेला होता आणि पुन्हा सुंदर तो नारदध्वनी ऐकू आला, नारायण नारायण. आले नारद मुनी. नारद मुनींना बघून भगवान विष्णूंनी बारीक स्मितहास्य केलं
आणि मनातल्या मनात शिवाला प्रार्थना केली, शिवा तुझी लीला काही वेगळीच रे म्हणे. आणि मग आता आले नारद मुनी. नारद मुनींना जसं पाहिलं तसा हा दैत्येंद्र त्याच्या जागेवर उठला, नारदांचा हात धरला, स्वतःच्या सिंहासनावरती नारदांना बसवलं, त्यांची षोडशोपचार त्यांनी पूजा केली आणि मग त्यांना येण्याचं कारण विचारलं. आता नारद मुनी सांगायला लागले, दैत्येंद्र म्हणे तू सर्वश्रेष्ठच म्हणे, अरे काय तुझं ऐश्वर आहे म्हणे, आणि काय तुझं वैभव दिवसेंदिवस तुझं वाढतंय रे म्हणे. त्रैलोक्यात तुझ्या एवढा महापराक्रमी अजूनपर्यंत कोणीही झालेलं नाहीये म्हणे. एकापेक्षा एक अशा प्रकारचे अमूल्य असलेले रत्न तुझ्या दरबारी आहे म्हणे. आणि त्यामुळे तू सर्वात भाग्यशाली, सर्वात ऐश्वर्यवान आणि सर्वात पुण्यकारक असा तू दैत्यांचा असुर तू झालेला आहे म्हणे. आणि मग नारदांची आता पुढची खेळ सुरू झाली. अगोदर त्याला पूर्ण झाडावरती चढून दिले आणि मग आता ते सांगायला लागले की म्हणे मी एकदा कैलास पर्वतावर गेलो होतो म्हणे, आणि त्या कैलास पर्वतावरती म्हणे 10 सहस्त्र योजन हे ते कैलास पर्वतच आहे म्हणे. अनेक कल्पवृक्षांचे तिथे मोठे मोठे असलेले झाड आहेत म्हणे. सहस्त्रगणित तिथे कामधेनू तिथे विराजमान झालेले आहेत म्हणून. त्याचप्रमाणे दिव्य अशा प्रकारचं ते शिवसदन आहे म्हणे. जे शिवसदन हे सतत चिंतामणी नावाच्या रत्नाच्या प्रकाशानं ते उजळलेलं असतं म्हणे, प्रखर अशा दीप्तीनं ते उजळलेलं असतं म्हणे. आणि तेथे पार्वतीसह दिव्य वर्ण कर्पूर गौरव त्रिनेत्र ललाटी चंद्रकोर असलेले भगवान शिव हे पार्वतीसह तेथे विराजमान होतात. आणि म्हणून तुझं हे सर्व इथलं वैभव बघून म्हणे मला तुझ्या वैभवाची आठवण आली म्हणे. मी तुझ्याकडे आलो म्हणे, तुझ्याकडे सर्व रत्न आहे म्हणे, पण जे स्त्रीरत्न कैलासात आहे म्हणे ते तुझ्याकडे नाही. अत्यंत अनुपम्य, अत्यंत सालस आणि अत्यंत शोभायमान असं ते स्त्रीरत्न आहे म्हणे. तिचं नाव आहे म्हणे पार्वती. अरे म्हणे असुर श्रेष्ठा, हे जर एक रत्न तुझ्याकडे असेल ना म्हणे, काय पाहायचं म्हणे रे. मग बास तुझ्यासारखा त्रिभुवनात कोणीच नाही असं म्हणून हळूच गेले निघून. झालं. इकडे जालंधराला तेच वाटायला लागलं, अरे म्हणे आपल्याकडे एवढं सगळं आहे म्हणे, पण आपल्याकडे तेच नाही. मग जालंधरानं काय केलं, राहूला बोलवलं. आता तोच मागवाचा राहू, ज्याची ओळख झालेली ती. आणि मग त्या राहूला त्यानं सांगितलं की तुला माझं आता एक काम करायचं आहे म्हणे. काय म्हणे, तू माझा दूत होऊन तू कैलासाला जा, तिथे भगवान शिव आहेत, आणि त्यांना माझा असं निरोप दे की तुम्ही आता वयस्कर झालात, दाढी वाढलेली, जटा वाढलेला, तुमच्या मुखावरती म्हणे 3 नेत्र आहेत म्हणे, पंचवदनात म्हणे. त्याच्यामुळे म्हणे आता तुम्ही काय करा म्हणे, फक्त तुम्ही ध्यान धारणा करा आणि तुमच्याकरता जे सर्वात श्रेष्ठ असलेलं स्त्रीरत्न ज्याचं नाव पार्वती आहे ते आमच्या राजेंद्राला देऊन टाका म्हणे, दैत्येंद्रांना देऊन टाका म्हणे, असा माझा निरोप दे म्हणे, जा म्हणे. झालं. आता राहून पण विचार करायचा थोडासा, ते नाही झालं. मोठ्या क्लेशानं चालला तो. आता दैत्येंद्र काय बाबा, सगळंच त्याच्या ताब्यात आलेलं आहे, स्वर्ग आलं, सगळं आलं, फक्त ते राहिलं होतं ते तेवढंच कैलास पर्वतच राहिलं होतं बरं का. कारण वैकुंठ सुद्धा, आता वैकुंठाला विष्णू सोडून स्वतःला म्हटल्यानंतर वैकुंठ तरी काय राहिलं. त्यामुळं आता राहूच्या अंतःकरणात हा विचार आला की माझा राजा हाच आता सर्वशक्तिमान. त्यानं नागलोक जिंकला, सूर्यलोक जिंकला, चंद्रलोक जिंकला, सगळे लोक त्यानं जिंकले. फक्त आता एवढं कैलास पर्वत राहिले. आता उद्या कैलासावर एकदा स्वारी झाली, ते स्त्रीरत्न यांना मिळालं, झालं म्हणे, मिळालं म्हणे सगळं आपल्याला. आणि अशा काहीतरी विचारामध्ये हे मासे तिथे पोचले. आणि भगवान शंकराला बरं आता भाषा कशी वापरायची
थोडीशी याची तरी बुद्धी पाहिजे ना. म्हणून मी मागच्या सांगितलं होतं की विचार आणि विकार हे दोन असलेले बुद्धीचे कार्य आहे. आणि आता यांचे मुळातच विकारी असल्यामुळे आता भगवान शिवाशी कसं बोलायला लागलं बघावं का. त्यानं काय सांगितलं की म्हणे बघ तू नंग धडंग तापसीस म्हणे. तदनंतर पूर्ण वैराग्य संपन्न आहे, सदा उदास असतो म्हणे, त्यातल्या त्यात म्हणे स्मशानवासीच म्हणे, सतत अंगाला भस्म लेपून तो असतो म्हणे. तू विरक्ती आहे, विरक्त आहेस, बैरागी आहे, हे सर्व उपभोगतो. त्यामुळे म्हणे हे जे सुखोपभोग घेण्याची तुझी क्षमता राहिलेली नाहीये म्हणे. त्याच्यामुळे तुझी जी अर्धांगी जी कोमलांगी पार्वती म्हणे, ते जे सुंदर स्त्री रत्न आहेत म्हणे, ते मला आत्ताच्या आत्ता देऊन टाक. मी माझ्या राजाला जाऊन दैत्येंद्राला जाऊन ते अर्पण करतो. आणि जसं तो भगवान शिवाला वाढला, भगवान शिवाच्या दोन्ही नेत्राच्या मधून एक वीर पुरुष उत्पन्न झाला. सिंहासारखं मुख, त्रिनेत्र, जटा वाढलेल्या, दाढी वाढलेली, संपूर्ण अंगाला भस्म लावलेला, शिवासारखा थोडासा गजचर्मा त्याला शरीरामध्ये गुंडाळलेला होता. मोठमोठ्याला श्वासोश्वास तो घेऊ लागला. शिवामुळे तो उभा राहिला आणि शिवाला म्हणे मला भूक लागली, मी जो समोर येईल त्याला खातो म्हणे. आणि असं म्हणून तो आता राहूच्याच मागे लागला. राहूच्या मागे, राहू पुढे पळतोय, हा मागे पळतोय, राहू पुढे पळतोय. हा दैदिप्यमय शिवाच्या तेजातून निघालेला हा तेजस्वी वीर पुरुष हा त्याच्या मागे पळतोय. दोघा जणांनी ब्रह्मांडाला चक्कर मारली आणि शेवटी हा राहू जाऊन भगवान शिवाच्या चरणावर लोळण घेतली आणि मला वाचवा म्हणे महाराज, मला वाचवा, मी तुम्हाला शरण आले नाही म्हणे. तुम्ही दीनवत्सलात, तुम्ही कृपा करा आहात म्हणे. सुरांवर असुरांवर दोघांवर तुम्ही तेवढ्याच प्रकारे तुम्ही कृपा करतात म्हणे. आणि त्यातल्या त्यात मी काय म्हणे, मी पण एक असुर आहे म्हणे, मला वाचवा म्हणे तुम्ही. आणि मग जेव्हा त्यांच्या पाठीमागे तो प्रचंड महाकाय असा वीर पुरुष आला, धगधगीत नेत्राचा, लललळीत जिवेचा आणि सिंहासारखं मुख असलेला तो वीर पुरुष जेव्हा तिथे आला, भगवान शिवान त्याला थांब म्हणे, हा ब्राह्मणे म्हणे जाती, हा मला शरण आलाय, आपल्याला याला जीवनदान द्यायचं म्हणे. शिवा म्हणे मला भूक लागली, मी काय करू म्हणे. एक काम कर म्हणे, तो तुझ्या शरीरावरचा मांस खा म्हणे. सुरू केलं. पहिले पायातलं तळपायातलं मांस खाल्लं, नंतर पोटऱ्यांमधलं मांस खाल्लं, नंतर मांड्यांमधलं मांस खाणं त्यानं सुरू केलं, नंतर उदराचं मांस त्यानं खाल्लं, नंतर छातीचं मांस त्यानं खाल्लं, दोन्ही हाताचं मांस त्यानं खाल्लं आणि फक्त आता मुखच राहिलं. आणि म्हणे भगवान शिवा मी आता काय करू. भगवान शिव हसले, अरे कीर्तिमुखा, तू तर सगळंच ऐकलंस रे म्हणे माझं. चाल म्हणे, मी आज तुझ्यावरती प्रसन्न आहे म्हणे, तू माझ्या याच दारावरती तू उभा राहा म्हणे. आणि आता इथून पुढं दर्शनाला येणाऱ्या लोकांचे पाप तू खा. आणि म्हणून हा कीर्तिमुख आपण जिथं जिथं मंदिरावरती जातो, हा कीर्तिमुख हा वरती लटकलेला आपल्याला दिसतो. तो कीर्तिमुख म्हणजे साक्षात भगवान शिवाचा अवतार. आणि अशा प्रकारची एक लीला या निमित्तानं यात राहूला दाखवायची होती. आता येताना राहूच्या डोक्यात कोणते विचार होते आणि जाताना तो अत्यंत उदासीन, अत्यंत म्लॅंबू झाला. आणि त्याला कळालं की बाबा आता भगवान शिव हे सामर्थ्यवान आहेत म्हणे, ते तपस्वी वगैरे जरी असले म्हणे तरी त्यांच्या एवढं तपस्वी कोणीच नाहीये म्हणे. आणि तो बिचारा असा मग खाली मान घालून हळूहळू एक एक जड अंतःकरणानं जड पावलानं तो पुन्हा जालंधराच्या राजसभेमध्ये तो आला. तो आले आले मग जालंधरानं त्याला विचारलं की अरे म्हणे झाली का म्हणे भेट. म्हणे हो म्हणे भेट झाली म्हणे, पण काही खरं नाही म्हणे आपलं म्हणे. म्हणे का. त्यांनी नकार दिला. आणि हो का म्हणे, ठीक आहे म्हणे. मग आणि मग तितक्यात पुन्हा एकदा जालंधरानं सासऱ्याला बोलवलं, तुमच्याकडचं सर्व दैत्य सैन्य घेऊन या. शुंभ आणि शुंभा यांना बोलवलं.
कुबवंशी दौर्रात नावाचा तो असुर सुद्धा बोलवला आणि कोट्यानुकोटी सैन्य घेऊन युद्धाला कैलासासाठी निघाले. कैलासाकडे आगीकूच यांनी गेली आणि चालू झालं. आणि हे सर्व होत असताना इकडे काय झालं, इकडे इंद्र हा स्वतः कैलास पर्वतावरती गेला आणि कैलास पर्वतावरती जाऊन तो म्हणायला लागला की आता जालंधर सुद्धा युद्धासोबत निघालेला आहे म्हणे. उमारामन म्हणे आता तुमच्याशिवाय आम्हाला तारणारा कोणीच राहिलेला नाहीये म्हणे. मग विष्णूचं काय झालं? म्हणे विष्णून त्याच्याशी युद्ध केलं म्हणे. पण म्हणे कदाचित विष्णूंना कळाला असेल म्हणे हा शिवाचा अंश आहे. बरं, दोन गोष्टीत तो अडकला गेला म्हणे. इकडं तुमच्यावर भक्तीने तिकडे बायको दिलेलं वचन म्हणे. त्याच्यावर तो तर बिचारा काय करणार म्हणे. गेला म्हणे आता वैकुंठात राहायला म्हणे. आता तो त्यांच्याकडूनच गेलाय म्हणे. तो युद्धात आहे का नाही आम्हाला माहित नाही म्हणे. पण आता आपल्यावरती हा असुरश्रेष्ठ जालंधर जो आहे हा आता आपल्याला चालत तो आहे निघालेला आहे. आणि असं करता करता हा जो आहे तो कैलासाच्या निकट पोहोचलेला आहे. रणगर्जना हा करतोय. कैलास रमन हे सुद्धा वरती अत्यंत संतप्त झालेले आहे आणि चहूकडून या जालंधर दैत्यांनी कैलासाला वेढून घेतलेलं आहे. आणि हे सर्व होत असताना हळूच युद्धाला सुरुवात झाली. तिकडनं अनेक शिवगण निघाले, इकडनं दैत्यगण निघाले. दोघांमध्ये तुंबड युद्ध सुरू झालं. रक्ताचा मांसाचा सगळीकडे नुसता सडा पडला आणि त्यासोबत आकाशामध्ये गिधड भोंगवायला लागली की कधी आपल्याला मांस खायला मिळतं ते. आणि मग अशा वेळेस पुन्हा भगवान शुक्र दैत्यगुरु शुक्राचार्य त्या दैत्यगुरु शुक्राचार्य पुन्हा आले. पुन्हा संजीवन विद्येचा जप करून हे पुन्हा असुरांना जिवंत करायला लागले. त्याच वेळेस भगवान शिवाच्या अंगातून कृत्या नावाची एक महातपस्विनी शक्ती निघाली. आणि त्या शक्तीनं नंतर काय केलं, तिने भगवान शिवांना विचारलं मी काय करू. तर त्यांनी सांगितलं की हे जेवढे एवढे वीर पुरुष आहे, हे जे मृत्युमुखी यांचे पडलेले आहेत म्हणे दैत्यांकडचे, एक तर तू यांना भक्षण कर आणि सगळ्यात पहिले त्या शुक्राचार्याला गायब करून झालं. तिनं बरेचसे असुर जे होते त्यांना तिथं भक्षण केलं आणि नंतर त्या शुक्राचार्याला स्वतःच्या योनी मार्गातून गायब करून ती अदृश्य होऊन गेली. आणि त्यानंतर मग भगवान शिवाची अजूनही शक्ती तिथे प्रखर तेजस्वी या तिथे प्रकट झाले. त्याचबरोबर भगवान शिवाचे दोन्ही पुत्र देवसेनापती कार्तिकीय, गजानन, वीरभद्र, नंदी हे वीरपुरुष हे त्यांच्यावरती पुन्हा एकदा झेपावले. आणि मग हे जसे त्याच्यावरती झेपावले, जालंधरावरती झेपावले, जालंधराने काय केलं, 5 बाणाने नंदीला घायाळ करून टाकलं. तदनंतर 5 बाणाने गजाननाला जागेवरती खेळून टाकलं, त्याला खंडित करून टाकलं. आणि 20 बाणांनी वीरभद्राला घायाळ करून टाकलं. अशा प्रकारचं अत्यंत तीक्ष्ण बाण जो होता तो वीरभद्र सोडत होता. तो अत्यंत चिडलेला होता आणि त्याही अवस्थेमध्ये मग वीरभद्राचं त्याचा याहीपेक्षा अजून प्रखर असं युद्ध सुरू झालं. वीरभद्राच्या नंतर शेवटी जालंधराने त्याच्या शिरावरती एक आघात केला आणि तो आघात होऊन बिचाऱ्याच्या कपाळाला मोठी जखमून, ज्याला आपण म्हणतो डोकं फुटणं, अशा प्रकारचा त्या वीरभद्राची थोडीशी स्थिती झाली. आणि हे सर्व गर्जना बघून, सर्व कोलाहल बघून स्वतः महाकाल शिव जे आहेत हे आता युद्धामध्ये उडी घेऊ लागलेले. आणि म्हणून आता याच्याकडे कोण कोण होता, काल नेहमी घसमार, बनाहट अशा प्रकारचे सेनानायक होते. त्याचप्रमाणे हे सर्व युद्धामध्ये लढत असताना भगवान शिवानी या 2-3 वीरांना यांना स्वतःच्या परशुनं यांना जागेवरती मृत्युमुखी
यांना पाठवून दिलं. आणि हे सर्व करत असताना हे सर्व जालंधर पाहत होता. आणि एक दैत्य इकडून तिकडं पळत होते. आणि मग जालंधर आणि गंगाधर हे दोघं जण समोरासमोर आले. आणि त्यावेळेस भगवान शिवानी स्वतः त्यांच्या एका बाणानं त्याच्या जो रथ होता त्या रथावरला ध्वज, त्याचा सारथी आणि त्याचा घोडा या तिघांना खाली वाढवून टाकलं. आणि मग त्यावेळेस मग जालंधरांनी काय केलं, मोहिनी टाकली. मोहिनी अस्त्राचा प्रयोग जालंधरांनी केला. आणि कोणावर केला, तो स्वतः शिवावरच केला. झालं, मोहिनी अस्त्राचा प्रभाव केला आणि हे सगळं आहे त्या अवस्थेत निद्रिस्त झाले. हा पटकन तिथून उठला. जालंधरानं स्वतः शिवाचं रूप घेतलं. स्वतः पंचमुखी, प्रत्येक मुखावर 3 नेत्र, जटा वाढलेल्या, दाढी वाढलेली, गजचर्म अंगावरती, हातामध्ये त्रिशूळ, डमरू, सर्व अंगाला भस्म, असं शिवाचं रूप घेतलं आणि हा कैलासाला गेला. आता नेमकी त्यावेळेस पार्वती माताजी होती, ती तिच्या सख्यांसोबत ती गप्पा मारत होती. आणि तिनं जसं बघितलं की भगवान शिव आलेले आहेत, म्हणून ती तिथून उठली आणि थोडीशी ती लांब गेली. थोडीशी लांब जाऊन ती उभी राहिली. आणि जसं तिच्या लक्षात आलं याची वर्तणूक बघून, तसं तिला लगेच कळून गेलं, अरे नाही 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 नाही, हे नाही येत म्हणे, हा कोणतरी दैत्य आलेला आहे म्हणे. आणि असं तिने ओळखून ती तिथून गुप्त झाली. ती जशी तिथून गुप्त झाली, तसं मग आता हा पुन्हा युद्धाकडे आला. तोपर्यंत या युद्धामध्ये यांनी जी माया केलेली होती, यानं जे अस्त्र टाकलेलं होतं, जे मोहिनी अस्त्र यानं टाकलेलं होतं, त्या अस्त्राचा प्रभाव सुद्धा आता याचा संपू लागला हळूहळू. आणि भगवान शिव पुन्हा एकदा उठून युद्धाला पुन्हा एकदा तयार झाले. आणि मग इकडं काय झालं, इकडं झालं असं की पार्वती माता ज्या होत्या त्या एका गिरीकंदरात गेल्या. तिथे भगवान विष्णूचं त्यांनी स्मरण केलं. तात्काळ भगवान विष्णू तिथे प्रकट झाले. आणि भगवान विष्णूंनी त्यांना विचारलं, कळालं का म्हणे आत्ता जालंधरानं काय केलं? भगवान विष्णू हसले, हो म्हणे, मला अंतर्ज्ञानानं सगळं कळालं म्हणे. म्हणे मग आता एकच करा. म्हणे काय? आता जशाला तसं. म्हणे काय? आता तुम्ही जालंधराच्या घरी जा आणि वृंदेचं शीलभ्रष्ट करा. जोपर्यंत तिथं शीलभ्रष्ट होणार नाही म्हणे, तोपर्यंत जालंधर ठरणार नाही. झालं. माता पार्वतीला नमस्कार करून भगवान शिव गेले जालंधराच्या नगरीत. गेल्यानंतर हे एका मुनीचं रूप घेऊन तिथल्या एका वनामध्ये थांबले. आणि दूर बघितलं, जालंधराचा महाल होता, रात्र झालेली होती. आणि तिला यांच्या मायेमुळे एक दुःस्वप्न पडलं. त्या वृंदेला काय स्वप्न पडलं की एका काळ्या म्हशीवरती जालंधर बसलेला आहे. फक्त धड आहे, पण त्याचं शिर नाही. आणि त्याच्या मागे कोल्हे आणि कुत्रे, म्हणजे कोल्ह्यांचं भुकणं, सॉरी कुत्र्यांचं भुकणं आणि कोल्ह्यांची कोली कुई असा आवाज येतोय. आणि तो चाललाय. आणि हे बघून ती एकदम घाबरते, झोपेतून उठते. मग चित्र विचित्र असे आभास तिला व्हायला लागले. मग नेमकी काय करावं हे तिच्या लक्षात येईना, हे तिला कळना. आता कोणाला शरण जाऊ, नेमकी काय करू, नेमकी तिकडं काय घडलेलं आहे हे तर तिला काहीच कळना. आणि मग त्यावेळेस ही जी सर्व होती ती त्या विष्णूची माया होती. ही सर्व विष्णूने रचलेली माया होती. आणि मग कोणाला विचारावं, कोणाला